दिवस होता 13 मे 2011. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नदीच्या पात्रात मुलींची 7 अर्भके तरंगताना सापडली. या घटनेने केवळ बीडच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हादरून सोडला. पोलिसांनी तपास केला बट निष्कर्ष शून्य. या सगळ्या प्रकारामागचं मूळ काय, गर्भपाताचं सत्ताधारी जाळं नेमकं कसं विणलं गेलंय आणि समाजाची सोयीस्कर गप्प राहण्याची भूमिका आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राज आणि आपण पाहताय राजनीती हे आपलं यूट्यूब चॅनल. मित्रांनो, बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे सर यांच्या आपल्या बीडची लोकशाही एक भयान वास्तव या पुस्तकातील काही धक्कादायक गोष्टी आज आपण उलगडणार आहोत. चला तर जाणून घेऊयात कशी उभी राहिली श्री भ्रूण हत्येची काळी दुनिया आणि त्याचा समाजावर कसा परिणाम झाला त्याबद्दल. 13 मे 2011 रोजी कोचे साहेब बीडचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. मात्र एका महिन्याच्या आतच बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात एक भयानक घटना उघडकीस आली. नदीपात्रात तरंगणारी मुलींची 7 अर्भके. याची पोलीस चौकशी झाली पण ठोस निष्कर्ष काहीच निघाला नाही. या घटनेने बीडचं नाव राज्यभर गाजलं. समाजाच्या सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त झाला गेला. मित्रांनो, जेव्हा या प्रकरणाचा खोलवर तपास करण्यात आला तेव्हा असं समोर आले की परळीतील डॉक्टर सुधा मुंडे हाच या गर्भपाताचा बादशाह आहे. कारण 18 मे 2012 रोजी परळीत डॉक्टर सुधा मुंडे यांच्या दवाखान्यात गर्भपात करताना पटेकर नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली. चौकशीत उघड झालं की 7 महिन्यांच्या मुलीचा गर्भ पाडण्यात येत होता आणि त्यातूनच त्या महिलेचा मृत्यू झाला. कारण पुढे जाऊन अशी पण माहिती समजली की डॉक्टर मुंडे गर्भपातासाठी एक पॅकेज डील देत होते. तर ही पॅकेज डील अशी होती की सोनोग्राफीपासून गर्भपातापर्यंत सर्व समाविष्ट असलेली योजना होती. जळगावच्या डॉक्टर कोल्हेंकडे सोनोग्राफी केली जायची आणि गर्भपातासाठी प्रकरण परळीत आणलं जायचं. आणि यासोबतच यांना परळीतील आणि जिल्ह्यातील अधिकारी, दलाल आणि बाकी देखील डॉक्टर या गोष्टीत साथ देत होते. तर हे असं एक चक्र होतं आणि या चक्रात स्त्री भ्रूण हत्या प्रचंड प्रमाणात मागच्या 20 ते 25 वर्षापासून चालवत होते. हे किती भयान वास्तव आहे हे बीडचं आपल्याला कल्पना येतच असेल मित्रांनो. हे प्रकरण एवढं तापलं की पुढे 22 जून 2011 रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा बीडमध्ये पार पडली. आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि आरोग्य अधिकारी यांनी स्त्री भ्रूण हत्येवर चर्चा केली. या चर्चेत कडक निर्णय देखील घेण्यात आले. दर महिन्याला सर्व प्रसूतिगृहे तपासण्याचे आदेश देण्यात आले. या गोष्टींमुळे थोडाफार वचक निर्माण झाला पण हे फक्त वरवरचं होतं. 25-30 वर्षापासून चालणाऱ्या या धंद्याला फक्त कडक नियम लावून चालणार नव्हतं तर त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा करणं गरजेचं होतं. पण ती गोष्ट फार नगण्य स्वरूपात करण्यात आली. हे प्रकरण हाताळत असताना जिल्हाधिकारी डॉक्टर कोचे सरांना देखील प्रचंड राजकीय दबाव सहन करावा लागला होता मित्रांनो. पण जेव्हा राजकीय दबाव जास्तच व्हायला लागला तेव्हा कोचे सरांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं होतं, जर मला पुन्हा जर राजकीय फोन आले तर मी सर्व प्रसारमाध्यमांना तुमचं नाव सांगायला मोकळा आहे. या स्पष्ट वक्तव्यामुळे थोडा बदल झाला पण डॉक्टर मुंडे आणि इतरांचे खेळ चालूच राहिले. मित्रांनो, जिल्हाधिकारी कोचे सरांच्या भूमिकेमुळं या गोष्टीला काही प्रमाणात का होईना वचक बसला. परंतु जिल्ह्यासारख्या ठिकाणी डॉक्टर सानपसारखे अनेक डॉक्टर कायद्याला वाकवून गर्भपाताचे धंदे करतच राहिले. औषध विक्रीपासून अनधिकृत गर्भपातापर्यंत सर्व काही खुलेआम चालू होतं. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे स्त्री भ्रूण हत्येनंतर त्या अर्भकाचं पुढे काय होत असेल. एका स्त्रीच्या गर्भातून जन्माला येणाऱ्या निष्पाप जीवाला मारून त्या जीवाचं पुढे काय केलं जात असेल, त्याला कशा प्रकारे संपवलं जात असेल. तुमचा विश्वास बसणार नाही मित्रांनो. पण हा डॉक्टर नराधम म्हणजेच हा डॉक्टर सुधा मुंडे या अर्भकांना कधी नदीत फेकायचा तर कधी त्याच्या बॅकयार्डमध्ये बांधलेल्या कुत्र्यांना यांना खायला द्यायचा. आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडची गोष्ट आहे की नाही मित्रांनो. ज्या व्यवसायाकडे आपण सामान्य माणसं देवी स्वरूपात आहेत असं पाहतो त्यामध्ये असे नराधम देखील आहेत. आणि अशा एका नराधमामुळं पूर्ण व्यवसाय बदनाम होतो मित्रांनो. बीड जिल्ह्याच्या स्त्रीभ्रूण हत्येच्या भीषण वास्तव्याचा हा इतिहास आहे. हा केवळ बीडचाच नाही तर आपल्या समाजातील एका मोठ्या दुःखदायक सत्याचा चेहरा देखील आहे. याला बदलायचं असेल तर कायद्याला मजबूत बनवणं, प्रशासनाला जबाबदारी असणं आणि समाज देखील जागृत असणं या गोष्टी गरजेच्या आहेत मित्रांनो. राजकीय नेतृत्व आणि सध्याचे अधिकारी या गोष्टीवर कडक कारवाई करतील आणि अशा घटना जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात कुठेच होणार नाहीत याची दखल घेतील अशी अपेक्षा करूयात. मित्रांनो, विषय कसा वाटला, या विषयावर अधिक गंभीरपणे चर्चा अजून वेगळ्या स्तरावर देखील होऊ शकते. आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूयात एका नवीन विषयासह. पाहत राहा राजनीती हे आपले यूट्यूब चॅनल. धन्यवाद.